नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। लोकसभा निवडणुकीचा आता केवळ एक टप्पा बाकी राहिलाय। जवळपास 500 जागांवरील मतदान पार पडल्यानंतरही पुढच्या लोकसभेत पक्षीय बलाबल कसे असेल याचा अगदी मोघम अंदाज देखील येत नसल्याचे दिसतंय। निवडणूक विश्लेषणाच्या बाबतीत अगदी तज्ञ समजल्या जाणाऱ्या अभ्यासकांमध्येही संभाव्य आकड्यांच्या बाबतीत बरेच मतभेद दिसून येतात। अर्थात एका बाबतीत मात्र या सगळ्या तज्ञांचे एकमत आहे आणि ते म्हणजे विरोधी पक्षांची इंडिया आघाडी यावेळी सत्तारूढ भाजपा आघाडीला जोरदार टक्कर देत आहे। परंतु ही टक्कर सत्ता पालट करण्या एवढी ताकदवर आहे किंवा नाही या बाबतीत अजूनही कुणीही अभ्यासक खात्रीने बोलताना दिसत नाही। 6व्या टप्प्यात दिल्ली आणि हरियाणा या दोन्ही राज्यातील सगळ्याच जागांवरील मतदान पार पडले। त्यासोबत पूर्व भारतातील 40 जागांवरही मतदान झाले। त्यात उत्तर प्रदेश आणि बिहार मधील पूर्वांचलचा भाग, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाचा समावेश आहे। जम्मू काश्मीर मधील अनंतनाग राजौरी मतदारसंघात 3ऱ्या टप्प्यात मतदान होऊ शकले नाही, तिथेही याच टप्प्यात मतदान पार पडले। या टप्प्यातल्या 58 जागांवर मतदान पार पडले, त्यापैकी 45 जागांवर मागच्या वेळी भाजप आघाडीने विजय प्राप्त केला होता। काँग्रेसला यापैकी एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता, तर आता इंडिया आघाडीत असलेल्या त्यांच्या मित्र पक्षांनी 5 जागा जिंकल्या होत्या। बसपा आणि बीजू जनता दलाने प्रत्येकी 4 जागांवर विजय मिळवला होता। यावेळी मात्र भाजप आघाडीला बंगाल आणि ओडिशा वगळता सर्वत्र आव्हानांचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र समोर येत आहे। हरियाणा आणि दिल्ली या दोन्ही राज्यात मागच्या वेळी भाजपने क्लीन स्वीप केला होता, शिवाय बहुतेक जागा मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या। यावेळी हरियाणात शेतकरी आंदोलनाने भाजपाची चिंता वाढवली आहे। शिवाय जाट आणि बिगर जाट हे ध्रुवीकरण देखील भाजपच्या अपेक्षेनुसार झालेले दिसत नाही। शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडे वळल्याचे चित्र समोर आले आहे। त्यासोबतच वाढती महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजनेला असलेला विरोध यामुळे हरियाणात मोठा असंतोष पाहायला मिळतोय। दुसरीकडे काँग्रेसने मात्र त्यांच्या उमेदवारांमध्ये योग्य सामाजिक समतोल साधत ध्रुवीकरण टाळण्यात यश प्राप्त केल्याचे दिसतंय। लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना मुख्यमंत्री बदलण्याची भाजपाची चाल फसली आहे। महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपची साथ सोडल्यामुळे सरकार डळमळीत झाले आहे। लोकदल आणि जननायक जनता पार्टी हे 2 जाट केंद्रित पक्ष हरियाणाच्या राजकारणाचा 3रा स्तंभ मानले जातात, परंतु या पक्षांना यावेळी फारसा पाठिंबा मिळाल्याचे दिसले नाही। त्याचा फायदा काँग्रेसलाच होऊ शकतो। ही सगळी परिस्थिती पाहता हरियाणात काँग्रेस निम्म्याहून अधिक जागा जिंकेल असे स्पष्ट दिसतंय। परिस्थिती थोडी अधिक अनुकूल झाली तर यावेळी कदाचित काँग्रेस हरियाणामध्ये क्लीन स्वीप करण्याची शक्यता आहे। राजधानी दिल्लीत देखील चुरशीची लढत अपेक्षित आहे। तिथे यावेळी प्रथमच आम आदमी पक्ष आणि काँग्रेस परस्परांतील हेवेदावे बाजूला सारून भाजपच्या विरोधात एकत्र झाले आहे। मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व 7 जागांवर चांगल्या फरकाने विजय प्राप्त केला होता, परंतु पूर्वी विभागले जात असलेले मतदार यावेळी एकत्र आल्यामुळे आप आणि काँग्रेसची परिस्थिती थोडी बळकट दिसते। शिवाय अरविंद केजरीवाल यांना ऐन निवडणुकीत अटक करण्यात आल्यामुळे ते मोदींपेक्षाही अधिक प्रमाणात केंद्रस्थानी आले आहेत। दिल्ली आणि हरियाणाप्रमाणेच भाजप आघाडीने या टप्प्यात पूर्व भारतात मतदान पार पडलेल्या 8ही जागा मागच्या वेळी जिंकल्या होत्या। इथे मात्र इंडिया आघाडीला यावेळी देखील फारशी संधी नसल्याचे दिसतंय। कदाचित बिहार मधील सिवानची जागा विरोधकांना मिळू शकते, परंतु इतर 7 जागा मात्र भाजपा आघाडीकडे राहण्याची शक्यता अधिक आहे। पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या सीमेला लागून असलेल्या दक्षिण पश्चिम भागात ज्या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले तिथेही भाजप आघाडीलाच अधिक संधी दिसून येत आहे। रांची, धनबाद, गिरिधीह आणि जमशेदपूर या मतदारसंघातही भाजप आघाडीच अधिक प्रभावी ठरत असल्याचे दिसतंय। ओडिशामध्ये देखील भाजपची स्थिती यावेळी अधिक मजबूत होऊ शकते। या निवडणुकीत अतिशय महत्त्वाच्या ठरू पाहणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये नेमके काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। सपा काँग्रेस आघाडीला अपेक्षेपेक्षा थोडा अधिक पाठिंबा मिळाला तर कदाचित इथे इंडिया आघाडी भाजपाला मागे टाकू शकते। एकूणच मतदानाचे 6 टप्पे पार पडल्यानंतरही पुढच्या लोकसभेचे चित्र अजूनही अस्पष्टच असल्याचे दिसतंय। ही अनिश्चितता कदाचित मतमोजणी पूर्ण होईपर्यंत कायम राहील असे वाटतंय। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।